काय आपली मागणी? देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परभणी येथील पुनर्गती पुतळा आहे, त्याच्यासमोर संविधानाच्या प्रतीचं एक पुस्तक होतं. त्याचा एक माथे फिरू जे आला आणि त्यानं संविधानाच्या पुस्तकाचं विटंबना केली आणि त्याला दगडानं हे केलं. तर ज्यावेळेस आंबेडकरी समाजातील लोकांना कळाल्यानंतर तिथं समाज रस्त्यावर उतरला आणि त्या व्यक्तीला धरून पोलीस प्रशासनाच्या हवाले केले. आज आमच्या अर्धापूर तालुक्यातील आंबेडकरी समाजातर्फे व संविधानप्रेमी लोकांविषयी सर्वांनी एकत्र प्रतिज्ञाबद्ध जमलो आणि महामानवाला अभिवादन करू. हे आता आम्ही जे पैदल चलून जे तहसील व पोलीस प्रशासन निवेदन देत आहोत, त्याच्यामागला एकच उद्देश आहे की आमच्या महापुरुषाच्या व देशाचं संविधान जे देशाला अर्पण केले त्याच्यावर हे देश चालतो आणि त्या देशाचं नाव जगात गाजत आहे. त्या संविधानाचं असं जर कोणी करत असेल तर त्याला देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल व्हावा, त्याच्यावर मोका अंतर्गत कायद्यात गुन्हा दाखल व्हावा आणि असं पुन्हा कृत्य होऊ नये म्हणून शासनानं व प्रशासनानं आमच्या सर्व महापुरुष जे पुनर्गती पुतळे आहेत त्या पुतळ्याला पोलीस प्रशासन संरक्षण देऊन CCTV कॅमेऱ्यामध्ये त्याला हे करावं, जेणेकरून असं होणार नाही. आणि जे आपल्या माध्यमात सांगतो आता जे 2 दिवस कालपासून जे TV चॅनलवर चले की एक माते फिरू आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना तेव्हाच कसा तो माते फिरवतो, तेव्हाच तो पागल असतो. जाणून बुजून हे मीडिया बी आमच्याविषयी द्वेष परिस्थित आहे आणि महामानवाचा अपमान करत आहे. म्हणून आमच्या सर्व समाज बांधवाचे आम्ही तीव्र भावना व्यक्त करतो आणि हे जे आम्ही मोर्चा काढून जे तहसील प्रशासनाला निवेदन दिलं याच्या मागला एकच उद्देश आहे. आम्ही आज शांततेच्या मार्गाने तथागताच्या मार्गाने आलो, निवेदन दिलं. याच्यानंतर जर अशा घटना वारंवार या राज्यामध्ये घडत असतील तर आंबेडकरी समाज सहन करणार नाही आणि याचा जर उद्रेक झाला तर या उद्रेकचा जबाबदार हा समाज नसून हा प्रशासन राहील आणि प्रशासनाने एवढंच असे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालून त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हा करतात. एवढीच याविषयी आपल्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांचे आपणास विनंती करतो.